श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच अशा आहेत की कधी कधी असं वाटतं की स्वामी आहेत म्हटल्यानंतर काहीच टेन्शन घेण्याचं काम नाही, कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही। स्वामी हे अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत। त्यामुळे जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, अज्ञे विना काळ नेही ना त्याला। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांच्या लीला अशा आहेत की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या भक्ताने मनापासून स्वामींना आवाज दिला, स्वामींना हाक मारली, तर स्वामी प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जातात। मित्र आणि मैत्रिणींनो, काही लोक असे आहेत की त्या लोकांना स्वामींनी कोणताही चमत्कार दाखवलेला नाही, परंतु तुम्हा सर्वांना माहित असेल की स्वामींची भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर असा कोणताही भक्त राहत नाही की त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये स्वामी चमत्कार करत नाहीत। तर मित्र आणि मैत्रिणींनो, काही लोक असे आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी पटकन चमत्कार करत असतात, परंतु काही लोक असे आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करायला वेळ लागत असतो। परंतु श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी आल्यानंतर, स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर चमत्कार मात्र हा नक्कीच होत असतो। हे मात्र तेवढे सत्य आहे, कारण स्वामी आपल्या भक्तांना कधी ना कधी योग्य वेळ आल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये असे चमत्कार करतात की तो भक्त हा विचार सुद्धा करू शकत नाही। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींच्या लीला ह्या अगाध आहेत। त्यामुळे एखाद्या वेळेस असं होतं की स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली म्हणजे एखादी गोष्ट हवी आहे आम्हाला म्हणून स्वामींची भक्ती करायला सुरुवात करतात काही लोक, परंतु त्यानंतर त्यांना एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून स्वामींची भक्ती सोडून देतात। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी त्या भक्ताला जो तो भक्त मागत आहे ती गोष्ट का देत नाही, तर त्यांना माहित असतं की आपल्या भक्ताला पुढे जाऊन त्या गोष्टीचा खूप त्रास होणार आहे। त्यामुळे त्या भक्ताला योग्य वेळ आल्यानंतर एवढे देतात की तो स्वतः विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही, परंतु त्या भक्ताचा श्री स्वामी समर्थांवरती विश्वास तेवढा असायला हवा। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी जो तुम्हाला स्वामींचा अनुभव सांगणार आहे, जो मी तुम्हाला स्वामी अनुभव सांगणार आहे, तो अनुभव हा डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या म्हणजे एका मावशींचा आहे। तर त्या अमरनाथ येथे त्यांचं खुद्द गाव आहे आणि परंतु त्यांची मुलगी आणि त्यांचे जे जावई आहेत त्या दोघेही ऑफिसला जॉबला जातात। त्यांचा एक चुलबुलासा छोटासा नातू आहे, तो 5 वर्षाचा नातू आहे। मग त्याची देखभाल करण्यासाठी तिथे कोणीच नसतं, त्यामुळे त्या मावशी आहेत त्या त्यांच्या मुलीच्या घरी राहतात, म्हणजे त्या डोंबिवलीमध्ये राहतात। तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणत्या पद्धतीने चमत्कार केला आणि त्यांचे सासरचे लोक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, ते सर्वजण त्यांचे जे कुलदेवता आहेत त्यांना मानतात। त्यांचे जे देव असतात म्हणजे आपल्या गावातील देव म्हणा किंवा कुलदेव म्हणा, कुलदेवी म्हणा, यांची पूजा वगैरे करतात। त्यांच्या कोणाकडेही स्वामींची सेवा वगैरे तसं काही नाही, म्हणून त्या म्हणाल्या की नाव वगैरे माझं नको सांगायला, नाहीतर ज्यावेळेस नाव वगैरे सांगितल्यानंतर काही लोकांनी त्यांच्यातीलच अनुभव ऐकल्यानंतर ते म्हणतील की हे इकडे तिकडे कुठे गेले आपले देवांची सेवा करायची सोडून। तर त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव वगैरे काही सांगितलेलं नाही। तर त्यांचा जो 5 वर्षाचा मुलगा म्हणजे नातू आहे तो जरा जास्तच कडकडा आहे, म्हणजे जास्तच खटपटीवाला आहे। तो शांत वगैरे बसत नाही, त्याला सतत काही ना काही सतत लागत असतं, म्हणजे खेळायला वगैरे। ज्या वेळेस तो खेळतो त्याचा स्टॅमिना देखील भरपूर आहे। ते राहतात ना, तो 14 माळ्यांचा टॉवर आहे, अशा एका मोठ्या छान बिल्डिंग मध्ये ते राहतात। तर त्यांचा जो खूप मोठे 14 माळे आहेत तिथे ते राहतात आणि त्यांच्या त्या मुलाच्या म्हणजे जो 5 वर्षाचा त्यांचा नातू आहे त्यांच्या लेवलमध्ये जे 6 महिन्याच्या आतील म्हणजे त्याच्या बरोबरचे असे 14-15 मुलं त्या टॉवर मध्ये राहतात आणि त्यामुळे त्या सर्व मुलांना त्याच्या बरोबर खेळायला वगैरे भरपूर त्या मुलं आहेत। त्यामुळे त्याचे खेळ
असा असतो की त्याचं खोड्या वगैरे करणं असं काही, म्हणजे तो कडकडा जास्त, म्हणजे शांत वगैरे बसत नाही असा कोणाला. म्हणजे आता एवढी मुलं आहेत म्हटलं तर मुलं म्हटलं की खेळाला, खेळाला म्हटलं की भांडणं आली. आणि या मावशींजवळच तो मुलगा खेळायला वगैरे असतो. त्यामुळे त्याचं कसं की ज्यावेळेस सतत काही झालं की याच्या मावशींकडेच यायचं, म्हणजे त्याला सांगायचं, खवळायचं, तुमचा नातू असा करतो तसा करतो. आणि ज्यावेळेस त्या मुलाची आई संध्याकाळी ऑफिसमधून घरी यायची तर गेटमधून आत येते नाही येते तोपर्यंतच जी मुलं होती तिथे राहणारी, तर ते म्हणायचे, आंटी तुमचा मुलगा असा करतो, तुमचा मुलगा तसा करतो, अशी कंप्लेंट करायची. आणि मग हिला असं वाटायचं की मी एवढी कंटाळून ऑफिसमधून घरी येते आणि आल्यानंतर याची कटकट, म्हणून त्याच्यावर खूप रागवायचे, मग ओरडायचे, त्याला कधी कधी तर फटके देखील लावायचे. परंतु त्याचा जो कडकडपणा होता तो अजिबात सुद्धा कमी होत नव्हता. आणि त्याचं म्हणजे कसं, एखादी गोष्ट घेतली की ती नीट ठेवायचीच नाही, तशीच टाकून द्यायची आणि पुढं जायचं असं. आणि त्याचं घरामध्ये देखील पसारा वगैरे करायचं, त्यामुळे त्यातच तो दिवस जायचा. आणि ज्यावेळेस संध्याकाळी मी त्याला, म्हणजे तो शाळेतून वगैरे आला की शाळेतून देखील कधी कधी तक्रारी यायच्या की तुमचा मुलगा असा करतोय, तुमचा नातू असा करतोय. माझ्या मुलीला देखील सांगायचे की तुमचा मुलगा असा करतोय तसा करतोय, खूप खोड्या वगैरे करतोय. आणि अभ्यासात देखील तसा तो हुशार होता, अभ्यास देखील करायचा, परंतु खेळ देखील त्याला, खेळायचं म्हटलं की त्याला कशाचंच भान वगैरे राहत नव्हतं. आणि एके दिवशी काय झालं की ज्यावेळेस आम्ही गार्डन मध्ये खेळायला त्याला घेऊन गेले आणि मी देखील तिथेच होते. आणि जे आपले मधलं बोट असतं, म्हणजे करंगळीच्या साईडचं एक काठी काठी म्हटलं तरी चालेल, एक छोटंसं काटूक होतं. म्हणजे 1 फुटाभराचं काटूक असेल आणि तो ते असे वर टाकून कॅच वगैरे खेळत होता, असा खेळत होता. आणि त्यानंतर ना काय झालं की त्याने ती काठी वर टाकली आणि वर टाकल्यानंतर ते बाजूला एक आजोबा बसले होते, त्या आजोबांच्या डोक्यामध्ये लागली. आता लागल्यानंतर त्या आजोबा म्हणजे असे उंच आणि जरा रागीट स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. की ते म्हणाले की तुमच्या मुलांनी मला काठीनं मारलेलं आहे, तर त्याला मी देखील मारणार आहे. तर त्यावेळेस मग असं व्हायला लागलं की तिथे जे आम्ही गार्डनमध्ये जिथे बसलेलो होतो तिथे गोंधळ उडाला. आणि ते आजोबा असे म्हणू लागले की तुमचा जो नातू आहे तो माझ्याकडे द्या, मी त्याला बघतो. तर जे आमचे कॉलनीतले जे लोक होते त्यांनी सांगितलं की तो लहान आहे, 5 वर्षाचा आहे, त्याला काय समजतं, आणि तो जरा जास्त असा कडकड वगैरे करत असतो, परंतु चांगल्या स्वभावाचा आहे तो. म्हणजे असं जे माझ्या, म्हणजे आजींच्या जी मावशींच्या जी मैत्रिणी होत्या त्या देखील म्हणाले की तो लहान मुलगा आहे, त्याच्याकडे तुम्ही नका लक्ष देऊ. परंतु ते आजोबा ऐकायलाच तयार नाही. ते म्हणायचे की काही झालं तरी तो माझ्याकडे द्या, मी त्याला निबार मारतो, मी त्याला खूप फटके देतो, तुम्ही काही करू नका, मी बघतो त्याचं काय करायचं. तर ते ऐकायलाच तयार नाही. ते ओरडायला त्याला सुरुवात केली, ते ऐकत नाही, ते मोठमोठ्याने ओरडायला त्यांनी सुरुवात केली. त्यांना खूप लोक समजून सांगत होते, परंतु त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्यांचं एकच मत होतं की त्या मुलाला माझ्याकडे द्या, मी त्याला खूप मारतो, असं म्हणजे त्याला एका वटणीवरच आणतो, असं ते सतत म्हणायचे. आणि त्यानंतर ना त्यांना लागलं वगैरे तर कोठेच नव्हतं, परंतु ते जे 1 फुटाचं जे काटूक होतं, जे करंगळीच्या साईजचं होतं, ते काटूक काठी त्यांच्या डोक्यात पडलेली होती. आणि त्यामुळे त्यांचं रक्त वगैरे काही आलं नव्हतं, परंतु त्यांना राग आला होता की या मुलाने माझ्या डोक्यात मुद्दाम होऊन काटूक मारलं, असं काठी मारले, असं त्यांचं मत होतं. आणि त्यामुळे ते रागाने सतत ओरडत होते. आणि त्यानंतर ना असं झालं की हा जो म्हणजे तो मस्त त्यांना सॉरी वगैरे म्हणाला, परंतु ते ऐकत नव्हते की ते म्हणायचे त्या मुलाला माझ्या ताब्यात द्या, मी त्याला सांगतो काय करायचं, त्याला चांगला धडा शिकवतो. आणि त्यानंतर तिथे खूप गर्दी देखील झाली. आणि तो कारण व्यक्ती खूप मोठमोठ्याने ते आजोबा बोलत होते, त्यांचा राग आणि वाग झाला होता, त्यामुळे त्यांनी आरडाओरडा देखील करायला सुरुवात केली. आणि मग खूप लोक असे आले की त्यांनी मग त्या आजोबांना समजून सांगितलं की तो लहान आहे, तुम्ही कशाला त्याच्या नादी लागता, तुम्ही तर वयोवृद्ध आहात आणि तुमच्या घरामध्ये देखील नातू वगैरे असतीलच की, मग ते जरी असं खेळत खेळत तुम्हाला लागलं तर तुम्ही असंच ओरडणार का त्याच्यावरती. म्हणजे असं खूप लोकांनी समजून सांगितल्यानंतर ते शांत झाले. आणि शांत झाल्यानंतर ते घरी निघून गेले. घरी निघून गेल्यानंतर त्यांनी म्हणजे तो मुलगा, माझा जो नातू होता, त्याच्या वडिलांना देखील बोलवून घेतलं. मग वडिलांना देखील म्हणजे ओरडायला सुरुवात केली. आणि वडील म्हणाले त्याचे की, म्हणजे माझे त्या मावशींचे जावई देखील म्हणाले की आम्ही तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो, तर तुम्हाला कुठे लागलं असेल ते सांगा, आम्ही काय असेल ते खर्च करतो. परंतु ते ऐकायलाच तयार नाहीत. मग ते वडिलांना देखील, म्हणजे जावयांना देखील काही बाई बोलले त्यांच्या. आणि त्यानंतर ते घरी निघून आल्यानंतर याच्यावरती की नातवावरती आरडाओरडा करायला सुरुवात केली सर्वांनीच. आणि त्यानंतर त्याला देखील आईने 2-3 फटके मारले, तो शांत झाला. परंतु इकडे या आजोबांनी काय केलं की व्हॉट्सअपवरती सर्वांनाच मेसेज टाकला की तो जो मुलगा आहे, जो नातू आहे,
तो जास्तच खोड्या वगैरे करतो आणि जे लोक बसलेले असतात त्यांना काठीने मारतो, असा त्यांनी सर्वत्रच मेसेज टाकला. तर आम्हाला देखील आला, परंतु आम्ही म्हटलं की आता चूक झाली आहे तर असू दे, आता काय करणार आपण, आपल्याच नातवाने चूक केली, मग जाऊ द्या म्हटलं. आणि त्यानंतर ना त्यांनी सर्वत्र गोंधळ उडवून दिला आणि त्यानंतर असं होऊ लागलं, म्हणजे त्याच्या स्वभावामध्ये तर एवढा बदल झाला त्यानंतर ना, की दुसऱ्या दिवसापासून त्याने काहीच करायचं नाही, अभ्यास कसलाच करायचा नाही, असं म्हणजे करतच नव्हता. दिवसभर असा खेळत राहायचा. शाळेत गेला, शाळेतून आला की बूट एकीकडे, बॅग एकीकडे, दुसरा बूट एकीकडे असा टाकून द्यायचा. आधी देखील तो कडकड करत होता, पण इतका नव्हता. तो अभ्यास वगैरे करून बाकी खेळ वगैरे करायचा. परंतु आता त्याने अभ्यास पूर्णच बंद केला. आणि त्याचं कसं होतं की तर एवढी मोठी 14 टॉवरची जी बिल्डिंग होती, त्याच्या भोवती खूप मोठा स्पेस होता आणि त्याला असा तो एवढ्या वेळ तो असा सायकलीने राऊंड जर मारायला लागला तर तो कितीतरी वेळ तो सायकलच त्या बिल्डिंगच्या भोवती फिरवत राहायचा. म्हणजे असं करायला लागला. त्याला म्हणजे कशाचंच भान राहत नव्हतं आणि संध्याकाळी तर कितीही त्याला बोलवलं तरी तो घरी येतच नव्हता. म्हणजे त्याच्या स्वभावामध्ये जास्तच तो म्हणजे जास्तच तो असा बिघडायला लागला होता. त्यानंतर आईने किती वेळा त्याला त्याच्या आईने मारलं, तरी देखील त्याच्या स्वभावात कसल्याच पद्धतीचा फरक पडत नव्हता. आणि मग मला म्हणजे स्वामींचे अनुभव ऐकायला खूप आवडायचे. मी स्वामींचे अनुभव ऐकायला लागले ना, की मी सतत स्वामींचे अनुभव ऐकायचे. झोपायचं जर म्हटलं तर स्वामींचे अनुभव ऐकल्याशिवाय झोपतच नव्हते. असं म्हणजे एवढी स्वामींविषयीचा जो विश्वास माझा होता, तो खूप वाढत गेला होता. आणि त्यानंतर ना मग मला असं वाटलं, की स्वामींचे अनुभव तर मी भरपूर ऐकत होते आणि त्यामुळे मग स्वामींच्या कोणत्या गोष्टीचा काय उपाय होतो, मग मी स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केलं. आता आपल्यासमोर जर आपल्या 5 वर्षाच्या नातवाला जर सतत त्याचे आई-वडील जर ओरडायला लागले, जर मारहाण करायला लागले, तर म्हणजे आपल्याला खूप वाईट वाटतं ना. आणि त्याच्या कॉलनीमध्ये देखील सर्व मुलं जी होती, ती खोड्या करायची आणि निघून जायची. नाव मात्र याचंच यायचं. कारण जास्त कडकड आहे याचं ह्यो जरा जास्त प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे याचंच नाव यायचं प्रत्येक वेळी. चूक दुसऱ्याची असली तर याचंच नाव यायचं. मग त्यावेळेस मग मी म्हटलं, की आपण तारक मंत्राच्या पाण्याचा वापर करूया आणि जर त्याने काय फरक पडला तर बघूया. म्हणून मग स्वामींचा तारक मंत्र मी घरात म्हणायला सुरुवात केली आणि स्वामींचा फोटो वगैरे घरात आणला होता. स्वामींचं तारक मंत्र म्हणायचे आणि त्यानंतर ना त्याला तारक मंत्राचं पाणी द्यायला सुरुवात केली. आणि अनुभव म्हणजे हा एवढा चमत्कार झाला, की 8च दिवसात त्याच्या स्वभावामध्ये बदल झाला. तो एवढा शांत झाला, की घरी आल्यानंतर एका बाजूला तो बूट काढणार, बॅग आहे त्या ठिकाणी जाऊन ठेवणार, अभ्यास करणार आणि त्यानंतर ना तो कसल्याच पद्धतीचा जो पूर्वी गोंधळ घालत होता, तो कसलाच नाही. म्हणजे हळू तो शांत येऊ लागला. त्याची ती पुस्तकं, वह्या ते सर्व काही एका जागेवर त्यांनी ठेवू लागला. शांत बसून अभ्यास करू लागला आणि त्यानंतर जो खेळत होता तो खोड्या देखील कमी करायला लागला. आणि जो जो पूर्वी काय करायचा, की तो कॉलनीला जो टॉवरला ज्यावेळेस सायकलने राउंड मारायचा, तो खूप मोठा स्पेस होता, तर तो राउंड तो मारायचाच. त्यामध्ये शांतता नव्हती. परंतु राउंड मारल्यानंतर सायकल असा फेकून द्यायचा, पार्किंगमध्ये लावत नव्हता आणि म्हणायचा, "आजी तूच गोळा कर, मी नाही करणार, तूच लाव." असा म्हणजे प्रत्येक वेळी मला तूच तूच करायचा, तूच जे काही करायचं ते तूच कर. परंतु त्यानंतर ना तो स्वतःची कामं स्वतः करू लागला. तो टॉवर म्हणजे सायकल पार्किंगमध्ये नेऊन एका ठिकाणी छानपैकी सायकल लावू लागला. म्हणजे त्याच्या स्वभावामध्ये एवढा बदल झाला, की मला त्याचं खूपच कौतुक वाटायला लागलं. आणि त्यानंतर त्याची आई देखील म्हणायला लागली, की "काय केलं असं, की तो शांत एवढा झाला, त्याच्या तक्रारी देखील खूप कमी आल्या." आणि ज्यावेळेस नातू एवढा शांत झाला, त्यानंतर मग मी ठरवलं, की माझे जे मिस्टर होते म्हणजे ते मावशींचे जे मिस्टर होते त्यांना देखील मग तारक मंत्राचं पाणी वगैरे द्यायला सुरुवात केली. कारण त्यांचा स्वभाव जरा जास्त चिडचिड होता. ते प्रत्येक वेळी म्हणजे दोघांचं सतत भांडण लागायचं. त्यामुळे त्यांना देखील तारक मंत्राचं पाणी द्यायला सुरुवात केली आणि त्यांना ज्यावेळेस तारक मंत्राचं पाणी दिलं, तर त्यानंतर 10-12 दिवसांनी त्यांच्या स्वभावामध्ये देखील बदल होऊ लागला. त्यांचा जे चिडचिडपणा होता तो कमी आला. आणि ते पूर्वी कसे होते, एवढा त्यांचा विश्वास वगैरे नव्हता. परंतु ज्यानंतर ना 10-12 दिवसानंतर ना त्यांचा म्हणजे ते स्वामींची माळ वगैरे जप करायला त्यांनी करायला सुरुवात केली. त्यांचा चिडचिडपणा कमी आला. ते त्यांच्या देवांची देखील भक्ती करायला, नामस्मरण करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे त्यांच्या कुलदेवतेचं किंवा कुलदेवीचं अशा पद्धतीने त्या देवांचं देखील ते दर्शन म्हणजे नामस्मरण करायला सुरुवात केली. त्यानंतर ना ते दररोज स्वामींची देखील एक माळ जप करायला सुरुवात केली. आणि आमचं कसं होतं, की आम्ही म्हणजे शनिवारचं किंवा शुक्रवारी संध्याकाळी आम्ही 7:30 वाजता 7 वाजता ते जर आले, की त्यानंतर ना आम्ही आमच्या अमरनाथ येथे आमचं जे खुद्द घर होतं, तिथे आम्ही जायचो आणि त्यानंतर ना रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी मी निघून यायचे.
डोंबिवलीमध्ये, असं आमचं चाललेलं होतं. आणि त्यानंतर ना एके दिवशी काय झालं की त्यांना यायला उशीर झाला. म्हणजे हा स्वामींनी म्हणजे मिस्टरांना देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट आणला, की म्हणजे मावशींचे जे मिस्टर होते ते देखील स्वामी सेवेत आले. त्यांचा देखील चिडचिडपणा कमी आला आणि म्हणजे चांगलं सर्व काही व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर ना जे एके दिवशी जे ते त्यांच्या घरी जायचे अमरनाथ येथे, तिथे निघाले म्हणजे संध्याकाळचं दररोज 7:30 7:30-7:30च्या दरम्यान ते डोंबिवलीतून निघून जायचे आणि तेथून थोडंच अंतर आहे. त्यामुळे ते काय केलं त्यांनी की ज्या म्हणजे एके दिवशी काय झालं की त्यांना यायला उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर मग त्यांना 8-8:30 वाजले असते. आणि त्यानंतर मग ते तेथून त्यांची जी स्वतःची गाडी होती ती घेतली आणि ते त्यांच्या घरी निघाले. घरी निघाल्यानंतर जो रस्ता त्यांच्या घराकडे जाणारा होता, म्हणजे त्यांचंही खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं देखील घर होतं आणि जिथे ते राहत होते तिथून पाऊस वगैरे खूप चालू होता आणि पाऊस असल्यामुळे रस्ता खूप पॅक झालेला होता, गाड्यामुळं वाहनं जात नव्हती. मग त्या मावशींचे मिस्टर काय म्हणाले की पाठीमागून एक रस्ता आहे, त्या रस्त्याने आपण जाऊया. आणि त्यानंतर ना मग त्यांनी पाठीमागून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस गाडी एका साईडला वगैरे लावली आणि एक पूल होता. त्या पुलावरून जात असताना ते पाणी वाहण्यासाठी नळ्या वगैरे टाकलेल्या असतात. तर त्यावेळेस ती पाणी वाहून वाहून ना तिथे म्हणजे काहीच दिसत नव्हतं. म्हणजे सर्वत्र पाणीच पसरले होते. पाऊस भरपूर झालेला होता. त्यामुळे कुणीकडे जायचं काही एवढं समजत नव्हतं. आणि जे त्यांच्या घराच्या समोरच म्हणजे असं कॉलनीमध्येच घराच्या कॉलनीच्या बाहेर एक ती पाणी जी वाहत होतं, तर तिथे एक उंबराचं झाड होतं आणि उंबराच्या झाडातून म्हणजे मावशी त्या उंबराच्या झाडाची पूजा वगैरे करायच्या. म्हणजे गुरुवार वगैरे असला की फुलं फुलं वगैरे व्हायच्या, दिवा लावायच्या, नारळ फोडायच्या. म्हणजे असं उंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा म्हणजे असतात दत्तगुरू तेथे. त्यामुळे त्या मावशी उंबराची देखील सेवा करायच्या आणि त्या उंबराच्या झाडाच्या शेजारीच पण पूल होता आणि तिथं थोडं अंतर होतं. आणि त्यामुळे काय झालं की ज्यावेळेस त्या मावशी तिथून चालल्या होत्या आणि त्यांचे मिस्टर देखील दोघेही चालले होते आणि अचानक पाण्यामध्ये काहीच दिसलं नाही. त्यामुळे त्यांचा थोडं पुढे गेल्यानंतर पाय घसरला. आता पाय घसरल्यानंतर त्या एकदम अशा खड्ड्यात पडल्या. म्हणजे जी पाण्याची जी पाणी जाण्याची जी मोठी चार होती त्याच्यामध्येच पडल्या आणि पडल्या म्हणजे त्यांच्या छातीला पाणी लागत होतं. त्या पडल्या अशा म्हणजे त्या खड्ड्यामध्ये दगड वगैरे भरपूर होते. मग ज्यावेळेस त्यांना असं पडलं त्यावेळेस एकदम असं बाकीचे म्हणजे ओरडायला सुरुवात केली की आता काय झालं आणि काय नाही, किती लागतंय किती नाही. आणि पाऊस येत होता त्यामुळे मुलगी आणि जावई दोघेही घालवायला आले होते आणि त्यामुळे मग ते गाडीतच होते, परंतु इथून जा असं सांगितलं आणि ते तिथेच उभा होते. आणि त्यानंतर ना त्यांनी ओरडायला सुरुवात केली की हे काय झालं, म्हणजे हे काय असं, म्हणजे आता काय करायचं, किती लागतंय किती नाही, दगड आणि एकदम पूर्णच पाण्यात बुडाले. तर त्यावेळेस ना असं मला वाटलं की कोणीतरी मला खालून वरती ढकललं. अज्यातच खालून कोणीतरी वरती ढकलल्यागत असं म्हणजे एक भास झाला मला. म्हणजे भास म्हणजे ते स्वामींनीच मला तारलं असं म्हणावं लागेल. कारण मी उंबराची तिथे शेजारी असणाऱ्या उंबराला फुलं वगैरे व्हायचे, दिवा लावायचे संध्याकाळचं. म्हणजे असं म्हणजे तिथे सेवा चालायची आणि मी तिथे बसून श्री गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करायचे, स्वामींचं नामस्मरण करायचे. म्हणजे नाव वगैरे घ्यायचे आणि घरी जायचे असं होतं. आणि त्यानंतर खालून कोणीतरी वरती ढकललं आणि माझे दोन्ही हात वर आले की माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलीने म्हणजे जावयाने माझे हात पकडले आणि मला अज्जात वरती वर आणलं. तेव्हा त्यांना असं वाटलं की आता हिला किती लागला आहे आणि किती नाही. कारण हात मोडू शकतो, पाय मोडू शकतो किंवा तिच्या डोक्याला देखील मार लागू शकतो आणि वयोवृद्ध आहे म्हटल्यानंतर थोडं निमित्त मात्रच लागतं कोणतीही गोष्ट व्हायला. आणि त्यांना खूप टेन्शन आलं की आता काय झालं आणि काय नाही. परंतु मला स्वतःला अनुभव आला होता की ज्यावेळेस मी म्हणजे मावशी सांगतात की ज्यावेळेस मी खाली पडले पाण्यात, त्यावेळेसच एकदम अशी वरनं धापकन खाली गेले पाण्यात, त्यावेळेस खालून कोणीतरी मला त्या क्षणामध्ये वर ढकललं असं मला जाणवलं होतं. आणि मला काहीच म्हणजे माझा कोणत्याच दगडाला कशालाही टच झालाच नाही. अज्यातच कोणीतरी खालून वरती ढकललं आणि माझे हात वर गेले आणि वरच्या वरच लगेच पकडलं गेलं असं झालं. आणि त्यानंतर ना मग मी घरी गेले. घरी गेल्यानंतर खूप शांत म्हणजे स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक झाले. असं म्हणजे माझ्या मनामध्ये होतं की स्वामी आहेत ना, काळजी करण्याची काही गरज नाही. स्वामींवरचा जो विश्वास होता आणि ज्यावेळेस मी अनुभव स्वामींचे ऐकायचे, तर त्यावेळेस असं वाटायचं की खरोखर स्वामींच्या लीला किती अगाध आहेत ना. स्वामींचं नाव जरी घेतलं ना, तर स्वामी आपल्या भक्ताला खरंच तारून नेत असतात.
म्हणजे जसं की आपण तारक मंत्रामध्ये ऐकत असतो की तारक मंत्र खरोखरच खूप शक्ती देणारा तारक मंत्र आहे. त्याची कडवी ही खरोखरच खूप स्वामींचा तारक मंत्र म्हटलं ना की अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत. तर खरोखरच हा तारक मंत्र हा जादुई मंत्र आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. आणि खरोखरच मी एवढी स्वामींची सेवा सुद्धा केली नव्हती. मी फक्त स्वामींचं तारक मंत्र म्हणायचे आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण वगैरे करायचे. याच्या व्यतिरिक्त काहीच सेवा नव्हती. आणि तो फक्त त्या आणि तेवढ्याच सेवेने किती छोटीशी सेवा केली आणि थोड्याच दिवसामध्ये स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि प्रचिती यायला सुरुवात झाली. आणि खरोखर मी खूप दिवसापासून स्वामींचे अनुभव ऐकायचे. मला अनुभव ऐकायला खूप आवडायचं. मी ज्यावेळेस एखाद्या भक्ताचे अनुभव ऐकायचे ना, तर त्यावेळेस खूप बरं वाटायचं, खूप आनंद व्हायचा आणि असं वाटायचं की खरोखरच स्वामी किती भक्तांना साथ देतात. स्वामी किती दयाळू आहेत, स्वामी किती प्रेमळ आहेत आणि ज्यावेळेस स्वामी एखाद्या भक्ताचा हात पकडतात ना, त्यावेळेस स्वामी कधीही काहीही झालं तरी कधीच स्वामी भक्तांचा हात सोडत नाहीत. असं प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकायला मिळत होतं आणि ज्यावेळेस स्वतः स्वामींची सेवा केली आणि त्यानंतर लगेचच मला स्वामींनी प्रचिती देखील दिली आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि जी वयोवृद्ध असतात, आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस नातू एवढा जर त्रास देत असेल, तर त्यावेळेस असं वाटतं की आपल्या वयाच्या मानाने आपल्याला त्याच्यामागे एवढं पळणं होत नाही, चालणं होत नाही, एवढं त्याच्या पाठीमागे धावपळ होत नाही. त्यावेळेस असं वाटतं की त्याने शांत राहावं, आपल्याला त्रास देऊ नये आणि नेमकं स्वामींनी देखील माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण केल्या. तर हा माझा जो अनुभव होता तो खरोखरच माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा होता आणि मी देखील स्वतः खूप भाग्यवंत मानते की मी सेवा करायला सुरुवात केली आणि स्वामींनी मला प्रचिती लगेचच दिली अशा मावशी सांगतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या अमरनाथ येथील या मावशींचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हा सर्वांना हे लक्षात आलंच असेल की ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने श्री स्वामी समर्थांची भक्ती करताना त्यावेळेस स्वामी तुमच्या भक्ताच्या हाकेला नेहमीच धावून येत असतात. प्रत्येक भक्ताला आयुष्यामध्ये जे काही हवं आहे, जे काही त्याला वाटतं की ते फक्त महत्त्वाचं हे आहे की त्याची इच्छाशक्ती किती आहे, हे महत्त्वाचं असतं. तुम्ही किती विश्वासाने स्वामींना हाक मारता हे तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे या मावशींचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा अनुभव आलेला असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की शेअर करायचा आहे. तुमचा अनुभव ऐकून ज्यावेळेस एखादा भक्त स्वामी सेवेत येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचे पुण्य हे नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. नेहमी हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.